संजय शिरसाट यांनी शिंदे ठाकरे गटाबाबत मोठं विधान केलंय। दोन्ही शिवसेनेला एकत्र येण्याची गरज असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं। दरम्यान त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। संजय शिरसाट यांनी ठाकरे आणि शिंदे गटाबाबत एक मोठं विधान केलंय। त्यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। दोन्ही शिवसेनेला एकत्र येण्याची गरज, ठाकरे गटानं 2 पावलं मागे घेतली पाहिजेत। दोन्ही शिवसेनेला एकत्र यायला हवं का या प्रश्नावर संजय शिरसाट यांचं मोठं विधान। दरम्यान शिंदे गटानं काय करावं हा त्यांच्या पक्षाचा निर्णय, मात्र कोणतेही धोरणात्मक निर्णय घेताना महायुतीला अपेक्षित केलं पाहिजे। शिरसाटांच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मला वाटतं आता त्यांची गरज आहे, त्यांनी 2 पावलं मागे गेलं पाहिजे असं माझं मत आहे। ते जातील की नाही शक्यता कमी आहे, ते इतरांना जवळ करतील, परंतु ते शिंदे साहेबांचं त्यांचं सुद्धा जमेल आता सध्या तरी वाटत नाही। पण मग यासाठी तुमच्यावर प्रयत्न करायची वेळ आली तर तुम्ही कसे प्रयत्न कराल? मी काय, माझं एक लिमिट आहे, मी शिंदे साहेबांपर्यंत जाऊ शकतो, त्यांना बोलू शकतो। पण तो शिंदे साहेबांनी मला प्रश्न केला, तुला हा शांतपणा करायची गरज काय, तर मला तिथं थांबावं लागेल। हा प्रश्न एकनाथ शिंदेच्या पक्षाचा आहे, त्यांनी काय करावं। पण अजितदादा किंवा एकनाथ शिंदे किंवा आमचं असं ठरलं आहे की कोणतेही धोरणात्मक निर्णय घेताना, कोणतेही पक्षप्रवेश करताना जे महायुतीला अपेक्षित आहे तेच केले पाहिजे। आणि त्याकरता आम्ही तिघांनी आणि देवेंद्रजी चौघांनी बसून त्याचं एक धोरण ठरलेलं आहे, कुणाला पक्षप्रवेश करायचे, कुणाला इन करायचं, कुणाला नाही घ्यायचं। संजय शिरसाट यांनी केलेलं विधान हे त्यांचं वैयक्तिक मत, मात्र ते काय बोलले हे मला माहित नाही। गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। हे बघा, ते संजय शिरसाटांचं वक्तव्य मी काही पाहिलेलं नाही आहे, पण आता तो त्यांचं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे की पक्षाचं मत आहे हे अजून मला माहित नाही, पण मला तरी असं वाटतं ते त्यांचं व्यक्तिगत मत असावं। मात्र दोन्ही गट एकत्र येणार नाही, पुलाखालून पाणी वाहून गेलं, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। दरम्यान आम्ही गद्दारांना जवळ करणार नाही, शिरसाटांच्या विधानानंतर विनायक राऊत यांचा हल्ला बोल। पाणी आता फार वाहून गेलेलं आहे, ती सिच्युएशन तो काळ आता राहिला नाहीये। आज यांचं आता हे तुम्ही गणित पाहतायत, राजकीय घडामोड पाहतायत, हे कितीवर होते कितीवर आले, लोक पक्ष सोडून चालले, लोकांना आता दुसऱ्या पक्षामध्ये जाण्यामध्ये स्वारस्य आहे। आता लोक थांबण्याच्या मनस्थितीत नाहीत। गद्दारांशी कधीच आम्ही जवळ करणार नाही। गद्दार आणि बेईमानी करून जे गेलेले आहेत शिवसेना पक्ष फोडून, त्यांच्याशी जवळीक करणं कदापि शक्य नाही।